सध्या चर्चेत असलेले एकमेव नेते म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार सुरेश धस। मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्यांनी ज्या आक्रमक पद्धतीने विधानसभेत व विधिमंडळाबाहेर लावून धरलंय त्याबद्दल सर्वत्र त्यांचं कौतुकच होतंय। देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी या भाजप आमदारांना सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे एक मंत्री व त्या पक्षाचे प्रमुख असलेल्या अजित पवारांचे अतिशय निकटवर्तीय असलेल्या धनंजय मुंडे यांच्यावरच थेट शरसंधान करण्याचं धाडस दाखवलंय। एकाच सरकारमध्ये असून भाजपचा एक आमदार आपल्याच मित्र पक्षातील एका मंत्र्यावर इतके खुलेआम आरोप करतोय, यामागे नक्कीच सरकारच्या प्रमुखांचा पाठिंबा आहे का असे प्रश्नही उपस्थित होत आहेत। कोण आहेत हे आमदार सुरेश धस? इतक्या आक्रमक पद्धतीनं धनंजय मुंडेंविरोधात भूमिका घेण्याचं त्यांचं काय आहे कारण? जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। सुरेश धस यांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक रांगडा राजकारणी अशीच करावी लागेल। आपल्या ग्रामीण ढंगातील वक्तृत्वानं त्यांनी केवळ मतदारसंघावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर गारुड निर्माण केलंय। 1995च्या काळापासून त्यांची राजकीय कारकीर्द खऱ्या अर्थानं समोर आली। त्या काळी आष्टी पाटोद्यातून काँग्रेसचे नेते साहेबराव दरेकर हे अपक्ष उभे होते। दिवंगत भाजप नेते गोपीनाथराव मुंडे यांच्या मदतीनं दरेकर आमदार झाले। त्यांनी तत्कालीन युती सरकारला पाठिंबाही दिला। त्या काळात दरेकरांचे एक निकटवर्तीय पदाधिकारी कार्यकर्ता म्हणून सुरेश धस काम पाहत होते। या तरुण नेत्यातील चमक गोपीनाथरावांनी ओळखली। नंतरच्या निवडणुकीत म्हणजेच 1999 मध्ये त्यांनी थेट सुरेश धस यांनाच भाजपात घेऊन दरेकर यांच्या विरोधात निवडणूक लढवायला लावली। यावेळी दरेकरांना शिष्याकडूनच पराभूत व्हावं लागलंय। सुरेश धस पहिल्यांदा आमदार झाले आणि त्यांनी आपल्या ग्रामीण ढंगातील वक्तृत्वानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं। आक्रमक भाषण शैलीमुळे ते अल्पावधीत महाराष्ट्राला परिचित झाले। सुमारे 10 वर्ष त्यांनी भाजपात काढले। मात्र नंतर भाजप सत्तेत येण्याची चिन्ह कमी दिसू लागल्यामुळे अखेर 2009 मध्ये धस यांनी राष्ट्रवादीची वाट धरली। अजित पवार यांनी त्यांना पक्षात घेऊन नंतर मंत्रिपदही दिलं। मग या काळात सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यात थेट गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात राजकारण करायला सुरुवात केली। पण त्यावेळी धस यांची ताकद गोपीनाथरावांसमोर थिटी पडत होती। 2014च्या लोकसभा निवडणुकीत धस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या विरोधात निवडणूकही लढवली, पण ते पराभूत झाले। ज्या मुंडेंनी धस यांना आमदार केलं, ताकद दिली, त्यांच्या विरोधातच धस निवडणूक लढवत असल्यानं मुंडे समर्थकांमध्ये धस यांच्या विरोधात चीड निर्माण झाली होती। तो राग अजूनही काही प्रमाणात कायम आहे। दरम्यानच्या काळात 2014 मध्ये गोपीनाथरावांचं अपघाती निधन झालं। नंतर बीड जिल्ह्यातील राजकारणही बदलू लागलं। 2014 ते 2019 या काळात राज्यात पुन्हा भाजपचं सरकार आलं होतं। या भाजप लाटेवर स्वार होण्यासाठी सुरेश धस यांनी पुन्हा 2019 मध्ये भाजपचे कमळ हाती धरलं। मात्र भाजपच्या नेत्या व तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विरोधी धस यांचं राजकारण सुरूच होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंकजा मुंडेंना शह देण्यासाठीच धस यांना भाजपात आणल्याचीही चर्चा तेव्हा रंगली होती। भाजपकडून धस बीड, उस्मानाबाद, लातूर स्थानिक स्वराज्य संस्थेवर 6 वर्ष पुन्हा आमदारही होते। आता 2024च्या निवडणुकीतही आष्टी पाटोद्यातून धस पुन्हा विजयी झालेत। मात्र या काळात पंकजा मुंडे यांनी आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न केले असा आरोप विजयानंतरच्या पहिल्या भाषणात धस यांनी केला होता। तेव्हापासून धस यांनी मुंडे यांच्या विरोधाची धार आणखी तीव्र केल्याचं दिसून येतं। याला ओबीसी विरुद्ध मराठा संघर्षाची किनारही असल्याचं दिसतंय। मुंडे हे ओबीसी नेते आहेत तर धस मराठा समाजाचे नेते आहेत। अलीकडेच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बीड जिल्ह्यात या दोन्ही समाजात मोठ्या प्रमाणावर संघर्ष निर्माण झाला। त्यामुळे ओबीसींचं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून बीड जिल्ह्यातील सर्व मराठा आमदार धस यांच्या पाठीशी असल्याचंही दिसून येत आहे। दरम्यानच्या काळात मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचं प्रकरण उचलून धरत धस यांनी पुन्हा एकदा मुंडे बंधू भगिनींना अडचणीत आणलं आहे। या मुद्द्यावरही सर्वपक्षीय मराठा आमदारांनी धनंजय मुंडेंविरोधात मोहीम उघडली आहे। त्याचं नेतृत्व सुरेश धस करतायत।
छोटा आका वाल्मिक कराड, मोठा आका धनंजय मुंडे असे आरोप करत त्यांनी देशमुखांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा प्रत्यक्ष तर धनंजय मुंडेंचा अप्रत्यक्ष सहभाग असल्याचंही सांगितलंय। एकूणच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढावं यासाठी त्यांनी सर्व पक्षीय आमदारांची मोट बांधून सरकारवर दबाव वाढवण्याचं काम केलंय। देशमुख यांच्या कुटुंबियांच्या अन्यायावर गप्प असणाऱ्या पंकजा मुंडेंनाही धस यांनी अनेकदा खडे बोल सुनावलेत। एकूणच धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद काढून घेणं व पंकजा मुंडे यांनाही बीडचं पालकमंत्रीपद मिळू नये यासाठी धस यांचे प्रयत्न सुरू आहेत। विशेष म्हणजे धस यांची ही राजकीय खेळी असली तरी संतोष देशमुख यांच्या हत्येचं भावनिक प्रकरण त्यांनी उचलून धरल्यामुळे त्यांच्या मागे बीड जिल्ह्यातली जनता ही मोठ्या संख्येनं उभी राहिली आहे। भाजप, राष्ट्रवादी या सत्ताधारी पक्षाचे आमदारही एकाच व्यासपीठावर येऊन धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करू लागलेत। केवळ बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर शेजारच्या लातूर जिल्ह्यातील औशाचे भाजप आमदार अभिमन्यू पवार हेही बीडच्या मोर्चात सहभागी झाले होते। यातूनच सरकारवर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत असल्याचं चित्र आहे। त्यामुळे अखेर वाल्मिक कराडला शरण येण्यास सरकारनं भाग पाडलं। आता तरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीचा जोर कमी होईल अशी अपेक्षा होती, पण धस यांनी ती मागणी अजूनही सोडलेली नाहीये। एकूणच भाजपचे आमदार असूनही धस यांनी एका मंत्र्याविरोधात सुरू केलेली मोहीम व त्याला सत्ताधारी आमदारांकडूनच मिळत असलेलं बळ पाहता धनंजय मुंडे हटाव मोहिमेला सरकारचे प्रमुख असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच पाठबळ मिळत असल्याचा संशयही व्यक्त होतोय। औशाचे आमदार अभिमन्यू पवार हे एकेकाळी फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते। फडणवीस यांच्यामुळेच पवार दुसऱ्यांदा आमदार झाले अशा फडणवीसांच्या विश्वासू नेत्याचा बीडच्या मोर्चातील सहभाग व धनंजय मुंडे हटाव मोहिमेला पाठिंबा हे या लढ्यामागे देवेंद्र फडणवीस यांचंच पाठबळ असल्याचं दर्शवतं। उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र या विषयावर अजून तरी जाहीरपणे काहीही बोलत नाहीयेत। सध्या ते परदेशात गेलेले, पण या सर्व प्रकरणावर त्यांचं लक्ष आहे। भाजपमधील नेत्यांनी मिळून धनंजय मुंडेंना कसं टार्गेट केलंय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे। पण धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हा थेट खंडणी व खुनाच्या प्रकरणात संशयित असल्यामुळे अजित पवार जाहीरपणे धनंजय यांची बाजू घेऊ शकत नाहीत। मात्र धनंजय यांना मंत्रिमंडळातून काढण्यास ते तयार नाहीत। आज ना उद्या या विषयावर मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी होणार यात शंका नाही। एकीकडे मंत्रिमंडळातील एक सदस्य निवडताना भाजप हायकमांड पारदर्शी कारभार व स्वच्छ प्रतिमेचा निकष लावत असताना धनंजय मुंडेंवर इतके गंभीर आरोप होत असताना त्यांना फडणवीस मंत्रिमंडळात का ठेवतायत हा प्रश्न आता सामान्य जनताही विचारू लागली आहे। देशमुख खून प्रकरणातील अजून 3 आरोपी फरार आहेत। ते वाल्मिक कराडचे निकटवर्ती आहेत, म्हणजेच पर्यायानं धनंजय मुंडे यांचे समर्थकच आहेत असा आरोप होतोय। या तिघांच्या अटकेसाठी सीआयडी जंग पछाडत आहे। हे तिघे हाती लागले तर खऱ्या अर्थानं छोटा आका कोण, मोठा आका कोण हे समोर येईल। पण त्याआधी नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी भाजपमधून अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मात्र ते मंत्रिपद न सोडण्यावर ठाम राहिले तर नाईलाजानं त्यांना राजीनामा देण्याचं भाग पाडलं जाऊ शकतं। उद्या धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं तर पंकजा मुंडे या कॅबिनेट मंत्री या नात्यानं बीडच्या पालकमंत्री होऊ शकतात। आमदार सुरेश धस यांना तेही नको आहे, म्हणूनच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी ते सातत्यानं करतायत। एका मंत्र्याविरोधात धस जाहीरपणे भूमिका घेत असताना सत्तेतील भाजपचे नेते त्यांना इतकी मोकळीक देत आहेत। याचा अर्थ धनंजय मुंडे हटाव मोहीम धस यांना भाजपमधूनच पाठबळ मिळत आहे। हे आता लपून राहिलेलं नाहीये। बीड जिल्ह्याच्या राजकारणातून मुंडे घराण्याचं वर्चस्व कमी करण्याचा हा धस यांचा प्रयत्न आहे। बघूया त्यात त्यांना किती यश येतं। पण जर धनंजय मुंडे व पंकजा मुंडे मंत्रिपदावर कायम राहिल्या तर मात्र धस आणि मुंडे यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होत जाईल यात काहीच शंका नाही। कारण आपल्याला त्रास देणाऱ्यांना मुंडे कधीही सोडत नाहीत। पालकमंत्रीपद मुंडेंकडे आलं तर ते पदोपदी आमदार धस यांची अडवणूक करतील। त्यांची काही प्रकरणही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल। यातून केवळ धस आणि मुंडेच नव्हे तर राष्ट्रवादी व भाजप यांच्यातही दुही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। याबाबत तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्यात सुरेश धस यांना यश येईल का? बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी फडणवीस किंवा अजित पवार घेतील का? आम्हाला कमेंट मधून जरूर कळवा।